होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये महायुतीचे म्हणजे पर्यायाने शिवसेनेचे राजेंद्र क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे. राजेश सागर वन साइड येणार आहे. असा मुख्यमंत्री होणे नाही, त्यामुळं कोल्हापूरच्या नाही महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री होणे हे नशिबात आपलं एक नशिबाचा एक पर्याय आहे. क्षीरसागर साहेबच आमदार कोल्हापूर उत्तरचे पाहिजे, लढाऊ आमदार आहेत, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भांडणारे आहेत. उद्या 5 ते 10 मिनिटात रस्त्यावर उतरणारा नेता. त्यामुळं सदर बाजारमधनं जेवढं लीड पडेल तेवढं मारुती माने साहेबांच्याकडनं जोर लागणार आहे. पण म्हणजे अगदी सगळ्यांना धरून चालण्याचं काम आहे आणि ते आता लोकांनी बघितलेलं आहे, त्यानुसार मतदान पण होईल. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शक हो, नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं बघायला गेलं तर केके न्यूजच्या माध्यमातून सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या अंतर्गत आम्ही पोहोचलोय एक हाय व्होल्टेज मतदारसंघात, उत्तर विधानसभा मतदारसंघात. तर या दरम्यान आपण काही लोकांशी भेटणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे आणि त्यांच्या मनात असणाऱ्या भावी आमदाराविषयी जाणून घेणार आहे. तर मी सध्या आहे मिरजकर तिकटी कोल्हापूर येथे उत्तर विधानसभा मतदारसंघात येणारा हा भाग आहे. तर काही या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं? काय वाटायचा संबंधच नाही. वन साइड येणार राजेश सागर साहेब, वन साइड निवडून त्यात काय विषय नाही. काय नेमकी काम करण्याची पद्धत कशी आहे? साहेबांचं काम करण्याची पद्धत एकदम चांगली आहे आणि सतत ते सर्वसामान्य लोकांच्या साठी झटणारं एक नेतृत्व आहे आपल्या कोल्हापूर उत्तर साठीचं. आणि ते निश्चितपणे ते एकदम भक्कमपणे निवडून येतील, यात काय वाद नाही. काय वाटते निवडणुकीत? त्या दादांचं काम वगैरे सगळं चांगलं आहे, गोरगरिबांसाठी झालेले आहे आणि प्रचंड मताने त्यांना बहुमत मिळत. काय काय विकास केला जातो? विकास कामं 100 कोटी आणून रस्त्याची कामं झाली, तर आम्हाला सुशोभीकरण झाले. बरं, आणि इथून पुढे आणि चांगली कामं करतील अशी आमची अपेक्षा. दादा नमस्कार. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? एक नंबर आहे सगळ्यात कोल्हापुरात आणि कोल्हापूर जिल्हा त्यांच्यामुळे उजळला आहे. आता आमचं कुशवागड पण बऱ्यापैकी एक नंबर कामं झालेले आहेत. तर दादांमुळे आमचा विकास होणार आहे. दादा 100% लीड न निवडून येणार आहेत. आमचं काम करण्याची पद्धत कशी आहे? दादांचे काम करण्यामध्ये एक नंबर आहे. आणि वर्ण निधीचे आणला एक एवढा आमदार नसून 5 वर्षात त्यांनी एवढा मोठा निधी आणला कोल्हापूरसाठी की विचारू नका. जेवढे एका आमदाराला जमणार तेवढा निधी दादांनी एका वर्षात आणला. एवढ्या काय वाटते काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये महायुतीचे म्हणजे पर्यायाने शिवसेनेचे राजेंद्र क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे. कारण त्यांनी 2019 पराभव झाला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण समाजकारण आणि लोकांच्या जनसेवेसाठी गेली कार्यामध्ये वाहून घेतलेला आहे. असा एकही दिवस नाही की त्या रस्त्यावर नाही. आणि कोल्हापूरच्या इतिहासामध्ये त्यांनी एवढा मोठा प्रचंड प्रमाणात निधी आणलेला आहे की आतापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीने किंवा नेत्याने एवढा निधी आणलेला नाही. आणि आता जी विकास कामं चालू आहे ते राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्व आलेल्या चालू आहे. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत अशी आहे की सर्वसामान्य लोकांच्या मिसळणे, गोरगरीब जनता असू दे किंवा श्रीमंत व्यक्ती असू दे, कधीही त्यांना कोणी जरी त्याला मिसकॉल केला तरी ते त्याला रिप्लाय देऊन त्याची चौकशी करतात. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे पर्यायाने शिवालय कार्यालयामध्ये गेलेली व्यक्ती कधीही काम न होता परत येत नाही. तर त्यांच्या कामाची शैली आहे. दादा नमस्कार. नमस्ते. निवांत बसला. बसलोय निवांत. आता युवा मेळावा आहे त्यासाठी आलोय. विधानसभेचं वातावरण चांगलंच तापले. काय वाटतं काय होईल? आता सध्या जर विचार केला तर सिंपल आणि साधं सांगायचं झालं तर काळाची गरज आहे की भगव्याला मत देणं आणि ते मत सर्वांनी द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. प्रत्येकाचा निर्णय वेगळा असेल पण आता काळाची गरज आहे की भगव्याला मत देणं आणि आम्ही भगव्याला मत देणार. राजेश क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यांनी आता दिसायला लागलाय बदल तुम्हाला कोल्हापुरात. रंकाळ्यासारख्या ठिकाणी न जाणारी लोक रोज जाऊन संध्याकाळी बसायला लागल्यात, फिरायला लागल्यात. यावरून लक्षात यायला पाहिजे. एक साधं गोष्ट सांगितली कोल्हापुरात, आता रस्त्याची कामं चालू झाल्यात. आता अजून बरेच काय काय त्यांचा अजेंडा आहे ते पूर्ण करणार. आणि एकनाथ साहेब आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सांगितले म्हणल्यावर ते 100% होणार. कारण आता लाडक्या बहिणीने पैसे देऊन ते बोलायला लागले, आपल्याकडे यायला लागल्यात, म्हणजे देऊन यायला लागल्यात, न देता येत नाहीत किंवा देणार आहे म्हणून सांगत नाहीत.
त्यावरनं कळते. कोणता मुद्दा गाजणार या निवडणुकीत? लाडकी बहीण तर गाजणार, कारण लाडक्या बहिणी तर भावाला कधी धोका देणार नाही. 100% मतदान करणार भगव्याला. तर या ठिकाणी काही युवक उपस्थित आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. दादा नमस्कार, काय वाटते सध्या चित्र काय? सध्याची एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि राजेश क्षीरसागर एकतर्फी निवडून येईल असं वाटत आहे. कारण की बघायचं वातावरण पूर्ण कोल्हापुरात आहे आणि राजेश क्षीरसागर साहेबांनी एवढी कामं केलेली आहेत, त्यामुळं एकतर्फी निवडणूक असं होईल असं वाटतं. काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे त्याची? काम करण्याची पद्धत म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब स्वतः एक सर्वसामान्य नागरिक आहेत आणि ते सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे ते सर्वसामान्य परिस्थितीने गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. त्यामुळं ते तळागाळातल्या माणसांना घेऊनच गेलेले आहेत. त्यामुळं यावेळी राजेश क्षीरसागर फिक्स आहेत साहेब. दादा नमस्कार, काय वाटते हे चित्र बघून काय होईल? राजेश सागर वन साइड येणार आहे. असं काय वाटते? कारण त्यांची कामं करण्याची ताकद भरपूर आहे, सगळं चांगलं आहे, त्यांचं नियोजन चांगलं आहे, त्यांचे कार्यकर्ते ते सगळे कष्ट राबायला लागले. काय काय विकास कामं केले साहेबांनी? रंकाळा केला, नदीवरची लाईट केली, अशी सर्व कामं केलेली आहेत. चांगली कामं केलेली आणि माणसं कोल्हापूरची सगळी जनता त्यांना सपोर्ट करणार. मला एकंदरीत या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार? लाडकी बहिणीचा तर योजना गाजणारच आहे, पण ज्या पद्धतीने शिंदे साहेब आज महाराष्ट्राला विकास कामासाठी निधी देत आहेत असा मुख्यमंत्री होणे नाही. त्यामुळं कोल्हापूरच्या नाही महाराष्ट्र जनतेला विनंती आहे की शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री होणे हे नशिबाचा आपलं एक नशिबाचा एक पर्याय आहे. चांगलं नशीब घेऊन आलो आपण आणि त्या माणसाला आपण साथ दिली पाहिजे. आणि की शिंदे साहेब विकास कामांना एवढा निधी देतात ना, त्यावर का निधी अजून कोणी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नाही. दादा नमस्कार. मी नाही. नमस्कार. काय होईल या निवडणुकीत एकंदरीत? 100% राजेश क्षीरसागर साहेब येणार निवडून. काय काम करण्याची पद्धत नेमकी कशी आहे त्याची? काम करण्याची पद्धत एक नंबर आहे त्यांची आणि 2.5 वर्षात त्यांनी भरपूर कामं केलेत. रोड वगैरे सगळ्या गोष्टी 100% सीट फायनल आहे. काय काय विकास कमी आतापर्यंत? रोडची वगैरे कामं, रंकाळाचे वगैरे सगळे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी भरपूर प्रमाणात निधी वगैरे आणलाय आणि विकास हा 100% होणार. कारण राजेश क्षीरसागर साहेबांनी जे रंकाळ्यावर जी विद्युत रोषणाई केली किंवा पंचगंगा घाट परिसर जो स्वच्छता मोहीमवर इथं विद्युत रोषणाई केली, एक नंबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या एवढं काम त्यांचं चांगलं की आम्ही सर्व युवक त्यांना पाठबळ देण्यासाठी इथं आलेलो आहे. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, तर याबद्दल काय सांगाल? युवा वर्ग म्हणजे एक हिंदुत्वाचा मुद्दा आहे. जे आता सत्ताधारी आहेत त्याने हिंदुत्वाला म्हणजे आपल्या बाजूनं नाही असं जरा आम्हाला पण वाटते आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी पण युवा वर्ग भरपूर महाराष्ट्राला नाही, कोल्हापुरातला नाही, सगळीकडचा जवळजवळ शिंदे साहेबांना साथ देणार यावेळी. काम करण्याची पद्धत कशी आहे? एक नंबर त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि इथून पुढे पण त्यांनी एवढी चांगली कामं करतील की ते सगळ्यांनी चांगलं वाटेल आणि त्यांनी काम त्यांचं एक नंबर आहे. आणि आम्ही इथं एकच तत्व म्हणून आलोय की फक्त हिंदुत्व म्हणून सर्व इथं युवक जमलेलो आहे. कोणता मुद्दा गाजणार या निवडणुकीत एकच मुद्दा गाजेल, जो हिंदू ईद की बात करेगा वही कोल्हापुर पे राज करेगा, महाराष्ट्र पे राज करेगा, देश पे राज करेगा. या निवडणुकीत या निवडणुकीत तसं बघायला तर कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते माननीय राजेंद्र क्षीरसागर साहेब यांनी गेल्या 5 वर्षात अनेक कोटींचा निधी कोल्हापूरसाठी आणलेला आहे. जसं की आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमीसाठी 300 कोटींचा निधी. आज रंकाळा तलावाचं काम बघितलं तर अनेक लोक त्या सुशोभीकरणाच्या कामाबद्दल साहेबांचं कौतुक करतायत. कन्व्हेन्शन सेंटरसाठी 277 कोटी निधी, बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डनसाठी 4 कोटी 80 लाख रुपयांचा निधी, असा अनेक कोटींचा निधी राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय राजेंद्र क्षीरसागर साहेब यांनी आणलेला आहे. त्यामुळं एकूणच लोकांच्या लक्षात आले की आपल्याला जर का कोल्हापूरचा विकास पाहिजे असेल तर कामाचा माणूस म्हणून आपण राजेंद्र क्षीरसागर साहेब यांना आमदार करूया. लोकांनी आता कोल्हापूरचा संकल्प घेतलेला आहे आणि येत्या 23 तारखेला राजेंद्र क्षीरसागर साहेबच आमदार होतील असा एक कोल्हापूरकर म्हणून, एक शिवसैनिक म्हणून आम्हाला विश्वास आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत म्हणजे आता गेल्या 5 वर्षात साहेबांनी आमदार नसताना सुद्धा अनेक कोटींचा निधी कोल्हापूरसाठी आणलेला आहे. यावरूनच साहेबांच्या कोल्हापूरच्या विकासासाठी जी काही तळमळ आहे ती आपल्याला लक्षात येते आणि साहेबांच्या या कामाबद्दल कोल्हापूरचे नागरिक सुद्धा साहेबांचं कौतुक करतायत. मारुती माने साहेबांच्या सानिध्यात आमचे सदर बाजार विचारणामध्ये भरपूर मुलं वगैरे तरुण वर्ग सगळा आलेला आहे. जास्तीच सदर बाजार विचारणामधनं जास्तीच मारुती माने साहेबांच्या सानिध्यात जास्त लीड देण्याचा प्रयत्न क्षीरसागर साहेबांना धनुष्यबाण ला जास्तीच लीड मताचा मिळेल. क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत
कशी आहे? हा चांगली आहे, एक नंबर काम करण्याची पद्धत आहे. ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची पद्धत आहे त्यांची. करूया घेऊया असं काय पद्धत नाही. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटते, काय होईल या निवडणूक? सर्वप्रथम राजे साहेबांनी ज्यावेळी कोल्हापूरचा टोल हाणून पाडलेला आहे, एक सगळ्यात मोठं भूत कोल्हापूरचं घालून टाकलेलं आहे. क्षीरसागर साहेबच आमदार कोल्हापूर उत्तरचे पाहिजे आहेत, लढाऊ आमदार आहेत, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भांडणारे आहेत. त्यामुळे आम्हाला क्षीरसागर साहेब उत्तरमध्ये बघू पाहिजे आहे. काय वाटते की या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा गाजणार? मुद्दा हिंदुत्वाचा गाजणार, कामाचा गाजणार. आजपर्यंत जे पालकमंत्री कोल्हापूरचे होऊन गेलेले त्यांनी 20 वर्ष काही कामच केलेलं नाही. 20 वर्ष झाले काही कामच केलेलं नाही. खड्ड्याचा प्रश्न असू दे, कोल्हापूर डेव्हलपचा प्रश्न असू दे, IT पार्क असू दे, शिक्षण माध्यम असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये पालकमंत्री मागे पडलेले आहेत. म्हणून आम्हाला उत्तरामध्ये आता बघवं पाहिजे आहे आणि महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर एक सुधारणेच्या वाटचालीकडे जात आहे. आता आमचा युवा वर्ग त्या दृष्टिकोनाने क्षीरसागर साहेबांकडे बघतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक आहेत, तर याबद्दल काय सांगा? सगळे इच्छुक आहेत भगवा आणायला. वातावरण चांगलं आहे. जे 5 वर्षामागे जे चुका झाल्या ते आता होणार नाहीत. परत क्षीरसागर साहेब आम्हाला पाहिजेला जाईल आणि निश्चित आम्ही पूर्ण लीड देऊन मारुती माने साहेबांच्या माध्यमातून सदर बाजार असेल, विचारमा असेल, कदमवाडी असेल, जाधववाडी आहे, अगदी आपलं मावड्यात सुद्धा आपले कार्यकर्ते भरपूर आहेत आणि ते लीड आम्ही देण्याचं काम करत आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. चांगलंच तापले वातावरण, तर काय वाटते तुम्हाला? तापले म्हणजे दिसाले 1 साईड सीटच आहे क्षीरसागर साहेबांची. क्षीरसागर साहेबच आमदार कोल्हापूर उत्तरचे पाहिजे आहेत, लढाऊ आमदार आहेत, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भांडणारे आहेत सगळी. त्यामुळे आता दिसाली तुम्हाला इथं सांगण्यासारखं काय नाही असं, त्यामुळे काय सीट फिक्सच आहे. काम करण्याची पद्धत क्षीरसागर काम साहेबांची करण्या कशी आहे? पद्धती एक नंबर आहे. आता तुम्ही बघायला लागले कोल्हापूर रंकाळा, कोल्हापूर आता कसं काय व्हायला लागले ते हळूहळू सगळं म्हणजे नवीनच सगळं काय काय असेल ते सगळं रस्ते सगळं चांगलं झाले. कोणता मुद्दा गाजणार या निवडणुकीत, काय सांगा? मुद्दा आता युवा पिढींचा गाजलाय जीव आता सध्या. आता बघायला लागलाय तुम्ही कामाची पद्धत म्हणजे जी कामाची पद्धत आहे त्या कामामुळे ती पद्धत चालू आहे क्षीरसागर साहेबांची. कामं भरपूर केलेले आहेत. आता त्यांचे आता वाटप बघायला ते प्रगती पुस्तक वाटप चालू आहे. त्या सगळी कामाची निधी सगळं काय काय केले सगळं त्यात आहे. आता विरोधकांचा फक्त एक पॉम्पलेट, पण क्षीरसागराचं पूर्ण पुस्तक आहे. काय काय कामं केलं सगळं त्यात आहे. त्यामुळं काय दिसून येते ते कामं केलेले त्यात. राजेश क्षीरसागर साहेबांचं काम बघता त्यांचं या निवडणुकीत विजय हा पक्का आहे. राजेश क्षीरसागर यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? राजेश क्षीरसागर साहेबांचा आमच्या बघण्यात काहीतरी झाल्यावर हा उद्या 5 ते 10 मिनिटात रस्त्यावर उतरणारा नेता आहे. त्यामुळं राजेश क्षीरसागर धडाडी कार्य म्हणजे त्यांच्या कार्यपद्धती एकदम आम्हाला आवडल्या. नमस्कार म्हणलं. नमस्कार. 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 हाताला दुखापत झालेल्या असल्याने हाताला दुखापत झाली तरी तुम्ही प्रचार यंत्रणेत आलाय, काय सांगा? क्षीरसागरच्या जवळ क्षीरसागर साहेबांच्या जवळ आम्ही असल्यामुळे नाही आणि मारुती माने साहेबांच्या जवळ आम्ही असल्यामुळं मारुती माने सांगेल त्या बाजूला आम्ही असतोय. मारुती साहेबांनी धनुष्यबाण उचललेला आहे, आम्ही बी धनुष्यबाण उचललेला आहे. सदर बाजारमधनं जेवढं लीड पडेल तेवढं मारुती माने साहेबांच्याकडनं जोर लागणार आहे. काय वाटते निवडणुकीत काय होईल या? क्षीरसागर साहेब नक्की निवडून येणार. कशी कामाची पद्धत कशी आहे क्षीरसागर? क्षीरसागर साहेबांची कामाची पद्धत लई वेगळी आहे. जे एकदा कामं हातात घेतलं की ते पूर्ण करतात. म्हणजे असं पाठवून पूर्ण नाही, जे कोण बी असून दे आणि कसलं बी असून दे नुसतं एक फोनवर काम व्हायला पाहिजे असे क्षीरसागर साहेब आहेत. प्रतिसाद बघून असं वाटतं की आता उत्तरला एकच उत्तर, राजेश क्षीरसागर. युवा वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. याबद्दल काय सांगा? खूप प्रतिसाद आहे. युवा वर्ग पूर्णपणे राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी आहे. पूर्ण युवा वर्ग. एकंदरीत क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे? आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर क्षीरसागर साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत. जसा रंका तसाच आमच्या बावड्यांनी पण कामं केलेले आहेत. त्यामुळं मग ते आम्ही राजेश क्षीरसागरलाच येणार. कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक
यावेळी तरी मला वाटते आपले आमदार राजेश क्षीरसागर साहेबच होणार परत. होणार नाही हे काम आहे. या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजला? या निवडणुकीमध्ये मुद्दा गाजणार असं काय नाही. कामच केलेलं आहे, कामाचाच मुद्दा गाजणार आहे, बाकी काय असणार आहे. काम केलं त्यामुळे जनता त्यांनाच निवडून द्या. नमस्कार. काय वाटतं या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आमचा विजय 100% आहे. जवळजवळ एक 40-50 हजार राजेश दादा निवडून येणार. कदाचित समोरचे डिपॉझिट पण जप्त होईल. काम करण्याची पद्धत कशी आहे? क्षीरसागर साहेबांचे काम करण्याची पद्धत 24 तास क्षीरसागर साहेबांना कधी पण फोन लावला तर उचलला जातो. 24 तास त्यांचं काम कधी चांगलं आहे. नमस्कार. जय महाराज. चांगलं वातावरण तापले तर काय होईल? तुमची प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया कोल्हापूरचं उत्तर मान्य राजेश क्षीरसागर साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. आता असा प्रकार आनंदगड इकडे तिकडे चोहीकडे आणि विरोधकांचा उमेदवार उत्ताना पडे. कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे कुठले मुद्दे नाहीत, विकासाचे मुद्दे नाहीत, कसले मुद्दे नाहीत. राजेश क्षीरसागर साहेबांनी जे 5 वर्षात काम 2.5 वर्षात काम केलेलं आहे, कोरोना काळात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. याचं उत्तर येणाऱ्या निवड विजय होऊन आपल्या सारा कोल्हापूर जिल्ह्याला दिसत. कोणता मुद्दा गाजणार या निवडणुकीत? लाडक्या बहिणीचा मुद्दा, लाडक्या बहिणींना ताणून मारतील, ताणून
वोटिंग झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या महायुतीच्या उमेदवार राजेश शिरसाट बहुमत प्रचंड बहुमताने विजय करतील. काम करण्याची पद्धत कशी आहे टक्क्यावर बोट आणि जागेल पलटी असं काम करण्याबद्दल राजेश शिरसाट साहेबांचा तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता त्या कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही नाही. मान्य राजेश शिरसाट साहेब सर्वसामान्य नेता असल्या कारणाने कुठल्याही साध्या कार्यकर्त्याने फोन केला रात्री अपरात साहेब अडचण आहे 10 मिनिटात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं काम आहे त्यांचं. दादा नमस्कार. काय विषय निवडणुकीत काय नाही क्षीरसागर आमदार डायरेक्टच विषय सपाला. काम करण्याची पद्धत कशी आहे स्टेप बाय स्टेप काम करण्याची पद्धत आहे त्यांची. कुठल्याही कार्यकर्त्याला दुखवत नाही काही नाही. कोल्हापूरचं उत्तर हे फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे क्षीरसागर साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे ना की त्यांच्या इथे की तुम्ही कुठलाही व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातला येऊन कुठल्याही व्यक्तीला की ते पहिला विचारत देखील नाहीत की कोण आहेत. ते सगळ्यांना आपल्या पद्धतीने जेवढं काम करून देता येईल तेवढं काम करून देतात. हॉस्पिटलचं जरी काम कोण घेऊन गेले तरी ते काम पूर्ण करून द्यायचं काम ते ठरवून देतात. या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार आहे काय सांगा या निवडणुकीत म्हणला तर सगळेच मुद्दे गाजण्यासारखे आहेत. लाडकी बहीण योजना असेल, लखपती योजना असेल, वयश्री योजना असेल, या सगळ्या योजना गाजण्यासारख्या आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अभिषेक पाटील. काय होईल या निवडणुकीत अभिषेक दादा इथं बघताच सगळीकडे बघताच आपण बघू शकताय कोल्हापूरचं वातावरण पण बघताच बघू शकताय. राजेश क्षीरसागर साहेब हे यावेळेला उत्तरचं उत्तर हे कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. आमदार साहेब हे क्षीरसागर साहेबच असतात. क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत कशी आहे क्षीरसागर साहेबांची काम करण्याची पद्धत म्हणजे आता आपण बघू शकतोय साहेबांनी जे काय काय बोलले ते होते गेले. रंकाळा आपण बघू शकतोय, रस्त्याची कामं चालू आहेत आपण बघू शकतोय. कामं जी साहेबांनी बोलल्या म्हणजे 507 रोजंदारीचा कर्मचाऱ्याचा विषय असेल, रंकाळा असेल, रस्त्यांचा विषय असेल, कन्व्हेन्शन सेंटर व्हायला लागले, सगळी कामं साहेबांनी केलं आणि चालू पण आहेत काम. तर आताच आपण उत्तर विधानसभा मतदारसंघातील मिरजकर तिकटे येथील नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, प्रलंबित असणारे प्रश्न, नागरिकांच्या असणाऱ्या समस्या, त्याचबरोबर त्यांच्या मनात असणाऱ्या भावना, प्रतिक्रिया या सर्व आपण विस्तृतपणे जाणून घेतल्या. आमचा विशेष कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमामध्ये सध्या तरी मी थांबतोय. कॅमेरामन प्रेमसह समीर मकानदार, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.